रामदास पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावातील शेतकरी होते. त्यांचे आयुष्य फार साधं आणि सरळ होतं. रोज पहाटे उठून शेतात काम करणं, संध्याकाळी गावातील हळदी-कुंकवाच्या समारंभात हजेरी लावणं आणि रात्री घरच्या मंडळींसोबत जेवण करून दिवस संपवणं हीच त्यांची दिनचर्या होती. त्यांच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालू होतं, परंतु काळाच्या ओघात त्यांना काही गोष्टींशी तडजोड करावी लागली. रामदासांच्या घरी पत्नी लता, मुलगा आनंद आणि मुलगी सविता होती. लता एक अत्यंत प्रेमळ पत्नी होती, जी नेहमी आपल्या कुटुंबासाठी झटत असे. आनंद शिक्षणासाठी शहरात गेला होता, तर सविता गावातील शाळेत शिकत होती. आनंदाने इंजिनिअरिंगच्या शिक्षणात अव्वल गुण मिळवून नोकरीसाठी मुंबईत जायचं ठरवलं होतं. रामदासांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं होतं, कारण ते नेहमीच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत असत. एके दिवशी रामदासांची तब्येत अचानक खालावली. त्यांच्या छातीत खूप वेदना होऊ लागल्या आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. लताने तात्काळ गावातील डॉक्टरांना बोलावले, परंतु डॉक्टरांनी त्यांना कोल्हापूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. आनंद आणि सविता तात्काळ गावात परत आले. रामदासांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रामदासांना तात्काळ ऑपरेशन करावं लागणार होतं. कुटुंबीयांनी निर्णय घेतला की ऑपरेशन करायला हवं. ऑपरेशन यशस्वी झालं, पण रामदासांची तब्येत हळूहळू ठीक होऊ लागली. त्यांना बरे होण्यासाठी आणि पुन्हा पूर्ववत होण्यासाठी खूप काळ लागला. या काळात लता आणि मुलांनी त्यांची खूप सेवा केली. आनंदाने मुंबईत नोकरी सुरू केली, परंतु त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी सतत त्याला वाटत होती. तो वारंवार गावाला येऊन वडिलांची तब्येत पाहत असे. रामदासांनी आपल्या मुलाच्या कष्टांचं फलित बघून आनंद घेतला. आनंदाच्या मेहनतीमुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली होती. परंतु रामदासांच्या मनात एक अस्वस्थता होती. त्यांना वाटत होतं की आपलं आयुष्य आता संपू लागलं आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी खास करावं. एके दिवशी त्यांनी आनंद आणि सविताला आपल्या जवळ बोलावून घेतलं. आनंद, सविता, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, रामदास म्हणाले. तुम्ही दोघं माझं खूप मान ठेवताय, पण आता माझ्या मनात एक इच्छा आहे. माझ्या शेवटच्या दिवसात मला तुमच्या सर्वांच्या सोबत वेळ घालवायचा आहे. आपण सगळे मिळून एक छोटा प्रवास करूया. आनंद आणि सविताने लगेचच सहमती दर्शवली. ते तात्काळ त्या प्रवासाची तयारी करू लागले. लता देखील खूप खुश होती, कारण तिला वाटत होतं की या प्रवासामुळे रामदासांना मनशांती मिळेल. त्यानंतर एके सकाळी त्यांनी एकत्र प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. रामदासांनी त्यांचं लहानसं गाव आणि शेत सोडून एक नवीन अनुभव घेण्याचा निर्धार केला. त्यांनी एक सुंदर आणि शांततापूर्ण स्थळ निवडलं, जे समुद्रकिनाऱ्यावर होतं. तिथे पोहोचल्यावर कुटुंबाने एका सुंदर रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. त्या रिसॉर्टमध्ये राहून त्यांनी अनेक आनंददायक क्षण अनुभवले. आनंदाने आपल्या वडिलांना समुद्रात पोहायला शिकवलं. सविताने आपल्या आईसाठी सुंदर फुलांची माळ बनवली आणि लता नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी स्वादिष्ट जेवण बनवायची. त्या काळात रामदासांनी त्यांच्या मुलांना काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. त्यांनी आनंदाला सांगितलं की नेहमी प्रामाणिक राहावं, आपल्या कर्तव्याचं पालन करावं आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये. त्यांनी सविताला सांगितलं की स्त्रीला स्वतःची ओळख निर्माण करावी, आत्मनिर्भर व्हावं आणि कोणत्याही संकटाला सामोरं जावं. अशाच आनंददायक क्षणांमध्ये दिवस संपत चालले. एके संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर बसून रामदासांनी आपल्या कुटुंबाला एक गुपित सांगितलं. तुम्हाला माहीत आहे का,
मी माझ्या आयुष्यात खूप काही शिकून घेतलं आहे. परंतु एक गोष्ट आहे जी मी नेहमी विसरत होतो आणि ती म्हणजे आपल्या कुटुंबाला वेळ देणं. या प्रवासामुळे मला जाणवलं की आपण कितीही धावपळ केली, कष्ट केले, तरी शेवटी आपल्या प्रियजनांसोबत घालवलेले क्षणच आपल्याला खऱ्या आनंदाचं सुख देतात. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की मी माझ्या शेवटच्या दिवसात फक्त तुमच्यासोबतच राहणार आहे. आनंद आणि सविताच्या डोळ्यात अश्रू तरारले. त्यांना आपल्या वडिलांच्या विचारांची जाणीव झाली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला त्यांच्या विचारांचा आदर करायचा आहे. त्या प्रवासानंतर रामदासांची तब्येत हळूहळू खालावत गेली. परंतु त्यांच्या मनात एक शांती होती, कारण त्यांनी आपल्या कुटुंबासोबत शेवटचे काही सुंदर क्षण अनुभवले होते. काही महिन्यांनंतर रामदासांनी आपल्या प्रियजनांच्या संगतीत या जगाचा निरोप घेतला. रामदासांच्या जाण्यानंतर आनंद आणि सविता यांनी आपल्या वडिलांच्या शिकवणुकीचं पालन केलं. आनंदाने आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती केली, परंतु तो नेहमी आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. सविताने शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी शिक्षिका बनली आणि आपल्या आईसाठी नेहमी आधार बनली. रामदासांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण शिकवण ठरला. त्या प्रवासाने त्यांना शिकवलं की कुटुंबाचं महत्त्व काय आहे आणि कसे आपल्याला आपल्या प्रियजनांसोबत घालवलेले क्षण संजीवनीसारखे असतात. आता त्यांचे कुटुंब एकत्र आहे, एकमेकांच्या सोबत सुखदुःख वाटतं आणि त्यांच्या वडिलांच्या शिकवणुकीचं अनुसरण करतं. त्यांची कहाणी आजही गावातल्या लोकांना प्रेरणा देते आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाची कथा आजही सगळ्यांच्या मनात घर करते. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.